काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काल आपण अत्री ऋषींचा वृत्तांत ऐकला, अनुसयेचं पातिव्रत्याबद्दल ऐकलं आणि तिच्या दारात 3 देवता आल्या इथपर्यंत आपण काल ऐकलं होतं। एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला होता। त्यांनी असं मला विचारलं की काका, आम्ही ऐकलंय नारदांनी अनुसयेचं सत्व, अनुसयेची पातिव्रत्याचं लक्षण बघितलं, अनुसयेला बघितलं आणि त्यांनी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या तिघींना जाऊन तिच्याबद्दल सांगितलं आणि मग त्या तिघींनी अनुक्रमे शिव, विष्णू आणि ब्रह्मा या तिघांकडे हट्ट करून त्या तिघांना पाठवलं। असं आम्ही अनेक ठिकाणी वाचलंय, ऐकलंय आणि तुम्ही सांगितलं इंद्रादी सुरवर मिळून, म्हणजे इंद्रादी देवता मिळून ब्रह्मा, विष्णू, महेशांकडे जाऊन त्यांना वृत्तांत सांगितला आणि तिचं पातिव्रत्य हरण किंवा तिची सत्व परीक्षा घेण्याकरता त्या तिघींना पाठवलं। तर खरं काय आहे? आता याचं विनोदाने उत्तर द्यायचं म्हटलं तर एवढा मी महान ज्ञानी पंडित नाही की नक्की तेव्हा काय घडलं असेल हे सांगू शकेल। दुसरं, त्या काळी मी नव्हतो, त्यामुळे तेही सांगू शकणार नाही। पण गुरुचरित्रामध्ये जे सांगितलं आहे त्याच्यावर शब्दावर माझा विश्वास आहे, त्यामुळे गुरुचरित्रात जे सांगितलं तेच सत्य असं मी मानतो। आता संस्कृतमध्ये मुंडे मुंडे मतिर्बन्ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, ज्याला जसं वाटेल तसं त्यांनी त्या दृष्टीने बघितलं। पण याचा सगळ्याचा मूळ मतितार्थ काय आहे हा पहिले लक्षात घ्या। नारदांनी त्या तिघींना सांगून ब्रह्मा, विष्णू, महेशांनी तिची सत्व परीक्षा बघायला येणं किंवा इंद्रादी सुरवरांनी त्या ब्रह्मा, विष्णू, महेश तिघांना सांगून त्यांनी सत्व परीक्षा बघायला येणं, कुठल्याही बाजूनी म्हटलं तर त्याची परिणिती, त्याचे परिणाम हे एकच आहेत की ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुसयेचे सत्व परीक्षा बघायला आलेले आहेत। हे मात्र दोन्ही दृष्टीने हाच उल्लेख निघतो। आणि आध्यात्मिकामध्ये मी कैक वेळेस सांगितलं की आध्यात्मिकामध्ये प्रश्न जरूर असावे पण चिकित्सा नसावी। प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, पण चिकित्सा म्हणजे मग नारदांनी सांगितलं का इंद्राने सांगितलं ही शंका नाही, ही चिकित्सा आहे, हे लक्षात घ्या। असो, तर गुरुचरित्रानुसार बोलायला गेलं आणि गुरुचरित्रावर माझी पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे, निष्ठा आहे आणि अतिशयोक्ती होणार नाही। पण जे मला ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्र हेच माझं सर्वस्व आहे। बऱ्याच लोकांना माझ्याबद्दल माहिती आहे, त्यांना माहिती आहे सद्गुरू आणि गुरुचरित्र म्हणजे काकांचा अतिशय महत्त्वाचा वीक पॉइंट आहे आणि हे खरं आहे। तर गुरुचरित्रानुसार इंद्रादी सुरवरांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांना हिच्या पातिव्रत्याविषयी सांगितलं, हिच्या पतिसेवेविषयी सांगितलं, हिच्या आतिथ्य सेवेविषयी सांगितलं। काल मी स्त्रीचं वर्णन केले, सानंदम सुदिनम सुशांत सुशीलम कांता मधुर भाषणी आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिने मिष्टान्न पानंगृहे। अशा प्रकारची स्त्री। आता स्त्रीबद्दल आणखीन बोलायला गेलं तर स्त्री ज्यावेळेस मुलगी, नीट ऐका, धर्मशास्त्र असं सांगतं ज्यावेळेस तुम्हाला कन्यारत्न प्राप्त होतं त्यावेळेस ती कन्या तुमच्या 21 पिढ्यांचा उद्धार करते। नुसती जन्माला आली तर
नुसती कन्या जन्माला आली तर जन्माला आल्या आल्या ती 21 पिढ्यांचा उद्धार करते. तत्पश्चात विवाह झाल्यानंतर ती पतिव्रता किंवा एकनिष्ठ किंवा धर्मरत अशी निघाली तर ती 42 पिढ्यांचा उद्धार करते. कुठल्या 42 पिढ्या? सासरच्या पण माहेरच्या पण. जन्माला आली तर 21 पिढ्या, चांगली निघाली तर 42 पिढ्या. पण ती स्त्री जर वाईट निघाली, आता वाईट या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. मुळात धर्मशास्त्राप्रमाणे वाईट या शब्दाचे प्रचंड अर्थ आहेत, हे लक्षात घ्या. त्या अर्थांमध्ये मी घुसत नाही आणि त्याच्याबद्दल विश्लेषण मी करायला बसलेलो नाही. मी गुरुचरित्र सांगायला बसलेलो आहे. तर ती जर वाईट निघाली तर 84 पिढ्या ती नरकात घेऊन जाते. जन्माला आली 21 पिढ्यांचा उद्धार करते, चांगली निघाली 42 पिढ्यांचा उद्धार करते, आणि वाईट निघाली तर 84 पिढ्या घेऊन ती नरकात जाते, असं धर्मशास्त्र सांगतं. आता वाईट चांगली याविषयी जर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण त्याच्याकरता एखाद दिवशी स्वतंत्र विवेचन ठेवू, आणि ते विवेचन नाही तर ते चर्चासत्रच वाटेल तर ठेवू की त्या याच्यावर आपण प्रश्न उत्तर करू शकू. कारण व्यभिचार या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. असो, मला त्याच्यामध्ये खोलात घुसायचं नाही आणि त्याविषयी मला आत्ता काही बोलायचं नाही. तर हिच्या पातिव्रत्याविषयी, अनुसयाच्या पातिव्रत्याविषयी, तिच्या आतिथ्य पूजनाविषयी इंद्रादी सर्वरांनी शिव, विष्णू आणि ब्रह्मा या तिघांना सांगितल्यानंतर ते तिच्या दारात भिक्षुक रूप घेऊन आलेले आहेत. अत्री ऋषी स्नानाला गेले होते आणि या तिघांनी आम्हाला जेवायला वाढ, आणि तुझे ऋषी येईपर्यंत वेळ होईल. आणि तिने ज्यावेळेस त्यांना बसायला आसन बिसन दिलं आणि तिने पानं वाढायची सुरुवात केली त्यावेळेस ते म्हणतात की तू नग्न होऊन वाढ, कारण तू इच्छा भोजन देते असं आम्ही ऐकलं आहे. हे आपण कालपर्यंत बघितलं. अनुसयेने विचार केला की माझं मन निर्मळ आहे. लक्षात ठेवा, आता इथे तुम्हाला वाईट आणि चांगल्याचा अर्थ थोडक्यात कळेल. ती म्हणते माझे मन असे निर्मळ, काय करेल मनमत्त कळ. जर माझं मन निर्मळ आहे तर हे असले नाना विचार येणारच नाहीत. ते काय करू शकतील. माझ्या पतीचं इतकं तपफळ आहे की तो मला निश्चित याच्यातनं तारेल, असं तिने स्वतःच्या मनाशी विचार केला. आणि त्यांना तथास्तु म्हणाली आहे, तुम्ही भोजनाला तर बसा एकचित्ताने, मी तुम्हाला नग्नपणे वाढीन, असं ती त्या तिघांना म्हणते. पाकशाळेत गेली आहे, हातामध्ये पाणी घेतलंय, पतीचे चरण स्मरण केलंय आणि ती सांगते की हे जर माझी बाळ जेवायला बसली आहेत तर माझ्या बाळांसमोर मला लाच कसली. आणि तिने अंगावरची वस्त्र काढून नग्न होऊन ती अतिथी माझी बाळं आहेत या हिशोबाने ती सती अन्नोदक घेऊन त्या तिघांपुढे आली. आणि बघते तर काय, अनुसया सुद्धा चकित झाली. ती बाळं बघून अनुसया चकित झाली, भयभीत पण झाली. पुन्हा तिने वस्त्र नेसली. हे तपाचं फळ, पातिव्रत्येच्या तपाचं फळ म्हणा किंवा अत्री ऋषींच्या तपाचं फळ म्हणा. कारण तिच्या पातिव्रत्याच्या फळामुळे हे तिघजण बाळक झाले असं आपण वारंवार सांगतो. पण त्या पातिव्रत्याच्या फळात ज्यावेळेस ती म्हणते माझ्या पतीचं तपफळ माझ्या पाठीमागे आहे, हे लक्षात घ्या. आपण हे विसरून चालणार नाही. आता याचं ते श्रेय अनुसयेला द्यायचं का अत्री ऋषींना द्यायचं या फंदात आपण पडू नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे.
ती लहान मुलं बघून अनुसया भयभीत झालीये, आतमध्ये परत गेली, वस्त्र नेसली आणि रडत असलेल्या तिन्ही बाळांना अनुसया आपल्या मांडीवर घेऊन थोपटते. त्यांना भूक लागलेली आहे, आपल्या कडेवर घेऊन त्यांना फिरवते, त्यांना स्तनपान करवते. एकाला सोडून दुसऱ्याला, दुसऱ्याला सोडून तिसऱ्याला, तिसऱ्याला सोडून पहिल्याला, प्रत्येकाला ती स्तनपान करवते, थोपटते. पहा काय नवर घडलं. तीन मूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश, सृष्टीचा उत्पत्तिकार, पालन करता आणि नाश करता, हे तिघ जण त्या माऊलीच्या कुशीमध्ये विसावतायत. ती लहान बाळ झाली आहेत आणि ती माऊली त्यांना स्तनपान करवते. हे त्या माऊलीच्या पतिव्रतेचं तपफळ म्हणा, अत्रि ऋषींचं तपफळ म्हणा. अहो, ज्याच्यापासून 14 भुवन 7 समुद्र निर्माण झाले, त्याची क्षुधा निवारण ती पतिव्रता करते. अहो, ज्याला 4 मुख आहेत, जो सृष्टीकडे अहर्निश बघतो, त्याची सुद्धा क्षुधा, त्याची सुद्धा भूक ती स्तनपानी करून घालवते आहे. ज्याच्या कपाळावर चंद्रकोर आहे, गंगा धारण केलेली आहे, त्याला सुद्धा ती स्तनपान करते. अनुसया ही अत्रि ऋषींची भार्या होती. तिच्यासारखी दुसरी कोणीही होणार नाही, कारण ती त्रैमूर्तीची जननी झाली आहे. आता बऱ्याच आहेत, मैत्रेयी आहे, गार्ग्यायी आहे, अरुंधती आहे, अहिल्या आहे, पण हिच्यासारखी होणार नाही, कारण ही त्रैमूर्तींची माता झाली आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची ही माता झाली आहे. ही त्रिभुवनात ख्याती पसरली. हो, आपल्या कडेवर घेऊन बाळकांना ती खेळवते आहे, त्यांना पाळण्यात घालते आहे, त्यांच्याकरता गाणं म्हणते आहे. गाणी कोणती म्हणते आहे? लिंबोणीच्या झाडामागे नाही, उपनिषदाचे अर्थ निघू शकतील अशी गाणी ती म्हणते. बघा तुम्ही, वेदांची रचना होऊ शकेल अशी ती गाणी म्हणते. 7 सुरांमध्ये ती गाणी म्हणते. त्रैमूर्तींना ती शांत करण्याचा प्रयत्न करते. लहान बाळ आहेत ती, त्यांना उपनिषदावरची गाणी म्हणते की ज्याच्यातनं वेदांचे अर्थ, उपनिषदांचे अर्थ, पुराणांचे अर्थ निघू शकतील अशा प्रकारची ती गाणी म्हणते. 7 सुरांमध्ये होते. आणि एवढ्यात हे सगळं चाललंय. बरं, त्यांना स्तनपान करवते, त्यांना पाळण्यात घालते, त्यांना कडेवर घेते, त्यांना मांडीवर थोपटते, गाणं म्हणते त्यांच्याकरता. आणि एवढ्यात माध्यान्ह काळ आली आणि अत्रि ऋषी हे आश्रमाकडे आले आणि लक्ष देऊन बघतायत. अरे, आपल्या घरामध्ये जाताना कोणीही नव्हतं आणि ही अनुसया कोणाकरता गाते आहे म्हणून ते बघतात. ही 3 बाळ, ही मुलं कुठून आली? आपण ज्या वेळेस नदी अंकित करण्याकरता गेलो होतो, नदी किनारी तपा करता गेलो होतो नदी किनारी, त्यावेळेस बाळ बिळ काहीही नव्हती. आपण परत येऊन माघारी बघतोय तर अनुसया गाते आहे आणि तिच्या समोर ही 3 बाळ आहेत. त्या अनुसयाला ते विचारतात, अगं हे काय, कोणाची मुलं आहेत? तू यांच्याकरता गाणं म्हणतेस, हे आहे कोण? अत्रि ऋषींच्या पत्नीनी अनुसयेनी संपूर्ण वृत्तांत ऋषींना सांगितला. अत्रि ऋषी महाज्ञानी होते, प्रकांड होते. त्यांनी आपल्या ज्ञानाने बघितलं आणि हे त्रैमूर्ती आहेत असं म्हणून त्यांना त्या अत्रि ऋषींनी त्या तिघांना नमस्कार केला. त्यांचा नमस्कार बघून विष्णू, ब्रह्मा आणि शिव तिघही प्रसन्न झाले. पाळण्यामध्ये बाळ राहिली, पण या तिघांनी आपलं रूप दाखवलं.
अरे अत्री साधू साधू, खरोखर तू सज्जन आहे, तू ज्ञानवंत आहेस, तू परमपुरुष आहे. अरे अनुसया ही सत्य पतिव्रता आहे. हे तिघ सांगतायत. हिची परीक्षा घ्यायला येणारे हे तिघ म्हणतात, अरे साधू साधू अत्री ऋषी, तुझी भार्या अनुसया ही खरोखर पतिव्रता आहे. अरे तिच्या भक्तीला संतुष्ट झालोय, तुझ्या भक्तीला संतुष्ट झालोय. अनुसयेला म्हणतायत, हे अनुसये तू वर माग, तुझ्या मनात जे असेल ते माग, आम्ही तुला द्यायला तयार आहे. अत्री ऋषी आपल्या अनुसयेला सांगतात, तुझ्या मनात असेल ते तू माग. पतिव्रता स्त्री अनुसया काय म्हणते? अत्री ऋषींना म्हणते, अहो तुम्ही माझे प्राणेश्वर आहात, तुम्ही माझे प्राणसखा आहात. अहो इथे हे जे तिघ जण आलेत ना, हे तुमच्या भक्तीमुळे आलेत. आता इथे गौड बंगाल आहे ना, सगळ्या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणून मी सुरुवातीपासून सांगितलं की अनुसयाच्या पतिव्रतेचं तपफळ आहे का आत्रींच्या तपाचं फळ आहे. आम्ही अनुसयाच्या पातिव्रत्याच्या तपामुळे 3 मुलं 3 देवता बाळ झाली असं वारंवार म्हणतोय. पण अत्री ऋषींची भार्या अनुसया स्वतः म्हणते, ती म्हणते, अहो हे जे देव पातले देव जे आलेत ना आपल्या दारामध्ये, हे तुमच्या तपाचं फळ आहे, तुमच्या भक्तीचं फळ आहे. तुम्हीच त्यांना आता सांगा की या 3 मुलांनी देवांनी माझ्या घरी बाळ म्हणून राहावं. हेच आता यांच्याकडे मागा आणि तुम्ही 3 मूर्ती एक रूप व्हा. हे ऐकल्यानंतर तिला तथास्तु असा वर दिला. तिन्ही बाळ तिच्या घरात राहिली आणि त्रयमूर्ती स्वस्थानाला निघून गेले. हे 3 मूर्ती जे तिच्या घरात राहिले, ही जी 3 बाळ तिच्या घरात राहिली, या त्रयमूर्तींना तिने आपल्या घरी मुलांप्रमाणे पालन पोषण केलं आणि त्यांची नावं ठेवली. ब्रह्मा झाला चंद्र, विष्णू झाला दत्त आणि ईश्वर जो होता, शिव जो होता, तो दुर्वास झाला. हे 3 पुत्र अनुसयेचे झाले. दुर्वास आणि चंद्र मातेच्या समोर उभे राहिले आहेत. मातेला म्हणतात, अनुसयेला म्हणतात, हे अनुसये, हे माते, आम्हाला निरोप दे. दुर्वास म्हणतात, अगं आई, आम्ही ऋषी, आम्ही अनुष्ठानी, एका ठिकाणी राहणं शक्य नाही. बरं, आम्ही जाऊ, तीर्थ हिंडू, साधना करू, जपानुष्ठान करू, तर तू आम्हाला निरोप दे, असं दुर्वास म्हणतायत. चंद्र म्हणताय, हे आई, हे माते, मलाही निरोप दे बरं, कारण चंद्रमंडळामध्ये माझा वास आहे. अगं तिथून मी रोज तुझं दर्शन घेईन. चंद्रमंडळामध्ये माझा वास आहे, तिथून मी तुझं रोज दर्शन घेईन, पण तू मला जाण्याकरता निरोप दे. हा 3रा दत्त विष्णुमूर्ती हा असेल तुझ्याजवळ, हाच त्रयमूर्ती निश्चित होईल. हाच त्रयमूर्ती दत्त सर्व विष्णुमय जगत तुम्हाला धरून राहील. हा विष्णुमूर्ती दत्तात्रय होईल. 3 मूर्तीचं हे ऐक्य होईल. अशा प्रकारे दुर्वास आणि चंद्र निरोप घेऊन आपापल्या स्थानावर गेले आणि अनुसयेच्या घरी त्रयमूर्ती एकाच रूपामध्ये दत्तात्रय नावानी, आणि दत्तात्रय हे मूळ पीठ सद्गुरूंचं.
तिच्या घरी राहिले. सिद्धांनी सांगितलं, नामधारका, तू प्रश्न विचारलास म्हणून मला हे सगळं आठवलं. अरे तुझ्या प्रश्नामुळे मला हा वृत्तांत आठवला. नामधारक म्हणतो, हे सिद्धा योगेश्वरा, अरे भक्तजन मनोहरा, तू खरा संसार सागराला तारणारा आहे, ज्ञानमूर्ती आहे, कृपा सिंधू आहे. तुझेनी प्रसादे मज ज्ञान उपजले सहज, तू तारक योगी राज, विनंती माझी परियसा. दत्तात्रयाचा हा अवतार, पुढे अवतार झाले कसे गुरूंचे, कशा प्रकारे झाले ते मला सांग, ते मला ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे. नामधारक म्हणतोय की तू या अवताराविषयी सांगितलं, तू खरोखर जगाचा तारक आहे, पालनहार आहेस, तुझ्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होते आहे. पण हे दत्तात्रयांचा हा अवतार पुढे कसा गेला, पुढे कसा झाला, ते मला ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे. नामधारक म्हणतो, अंबरीशाच्या मुळे विष्णूंनी 9 अवतार धारण केले. ऐक भक्ता नामधारका, अरे अंबरीशामुळे तुला मागच्या अध्यायात सांगितलं मी की अंबरीशामुळे विष्णूंनी 9 अवतार धारण करायचे. हा दुर्वासांचा शाप ग्राह्य मानून त्याने अवतार घेतले. मनुष्य रूपामध्ये विष्णू अवतार घ्यायला आला. पहिले मत्स्य अवतार घेतला, नंतर कूर्म अवतार घेतला, मग वराह अवतार घेतला. अरे माणसाचा देह आणि सिंहाचं मुख असा नरसिंह अवतार घेतला. वामनाचा अवतार घेतला. ब्राह्मण झाला, भिक्षुक झाला, शास्त्र धर्मातला ब्राह्मण झाला परशुराम. दशरथाच्या कुळात जन्म घेतला तो श्रीराम. राजा होऊन मग पुन्हा जन्म घेतला गवळ्या घरी, गुरं राखली. हा कृष्णाचा अवतार घेतला. स्वतःच्या अंगावरची वस्त्र टाकून नग्न रूप बौद्ध रूप झाला. नंतर कलिंगी अवतार होणार आहे. तुरुंगावर आरूढ होऊन होणार आहे. नाना प्रकार, नाना वेश अवतार धरी हा ऋषिकेश. भक्तजन तारण्याकरता, दृष्टांचं हनन करण्याकरता या परमात्म्याने नाना वेश धारण करून, नाना रूप धारण करून अवतार घेतलेला आहे. द्वापाराच्या शेवटी कली आणि त्याचं वर्णन कलियुगामध्ये प्रचंड होईल. आणि तेव्हा भक्तजनाच्या तारणार्थ गुरुनाथ सद्गुरु ज्याप्रमाणे भागीरथी गंगा भूतलावावर अवतीर्ण झाली, त्याप्रमाणे सद्गुरु अवतार घेतील. दत्ताच्या अवतारानंतर, अनुसयेच्या सत्व परीक्षेनंतर 3 बाळं झाली, दुर्वास, चंद्र आणि दत्त झाले. हा दत्ताचा अवतार पुढे कसा काय झाला हे सिद्ध नामधारकाला सांगतोय. ते काय सांगतोय ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.